जालना जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून सलग अवकाळी पाऊस बरसतोय आणि अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या नंदापूर शिवारामध्ये आहे। भरत उबाळे शेतकरी आहे आणि त्यांच्या आंब्या बागाचं प्रचंड मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आंबा सध्या विक्रीसाठी काढला जातोय, मात्र सलग 8 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय आणि त्यामुळे आंब्यांचं नुकसान झालेलं आहे। काल जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे झाडावरची आंब्यांची जी आहे ती फळगळ झालेली आहे। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून सारखा पाऊस बरसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फळबागदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, खरं तर 8 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा दिसतोय। तुमच्या आंब्याचं नुकसान झालेलं आहे, आंब्याची गळ देखील झाली। काय नुकसान झालेलं आहे आणि काय फटका बसतोय? सर, गेल्या अनेक दिवसापासून पावसाची संततधार चालू आहे, त्यामुळं फळांची गळ तर झालीच आहे, पण बुरशीचा प्रादुर्भावही वाढला आणि या कारणाने फळमाशीचाही बराचसा प्रादुर्भाव वाढला। आता फळ काढणीस तयार आहे, पण यामुळं फळाची दर्जाही खालवलेला आहे आणि त्यामुळे अनेक समस्याला आम्हाला तोंड देण्याचं कारण पडत आहे। खरं तर काल वादळी वाऱ्यामुळे तुमच्या परिसरामध्ये पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ आंब्याची ती झालेली आहे। मोठा म्हणजे जवळपास अर्धा पाऊण किलोचा आंबा आहे। किती नुकसान तुमचं एकंदरीत या फळगळीमुळे झालेलं आहे? जवळपास 30 ते 35% नुकसान झालंय सर माझं आतापर्यंत, आणि अजून पण हवामान अंदाज 8-10 दिवसात सांगितलेलं आहे, तर अजून पण सांगू शकत नाही किती नुकसान होईल म्हणून। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहे सर। खरं तर या नंदापूर, बोरखेडी, पिरकालीन या परिसरामध्ये मागील 8 दिवसापासून पाऊस बरसतोय। या भागामध्ये प्रामुख्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी, आंबा उत्पादक शेतकरी कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे? खूप भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। द्राक्षाचा हंगाम आता संपत आलेला आहे, पण मोसंबी आणि आंबा या दोन पिकाचं भरपूर प्रमाणात सध्या मोसंबी छोटी मोसंबी असल्यामुळं आणि आंबा तर काढणीला आलेला आहे, तर ज्या काही आंब्याच्या बागा आहे त्याचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि माझे मित्र आहे भरत उबाळे, यांच्या शेतात तुम्ही बघितलंच, भरपूर प्रमाणात असं नुकसान दिसतंय। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून सतत अवकाळी पाऊस बरसतो आणि यामुळे फळबागतदार शेतकरी जे त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आंबा असेल, केळी असेल, त्याचबरोबर बीज कांदा उत्पादक शेतकरी देखील हवालदिल झालेले आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये 8 दिवसामध्ये जवळपास 2000 हेक्टरवरती फळबागांचं नुकसान जे झालेलं आहे। त्याचबरोबर 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू देखील या अवकाळीमुळे झालेला आहे, तर 87 जनावरे जी ते शेतकऱ्याची या अवकाळी पावसामुळे दगावले। जालना जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे। दुसरीकडे मी सध्या नंदापूर शिवारामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी देखील फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, नंदापूर, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।